सुरुवातीलाच मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची घडामोड. शिवसेनेच्या प्रकरणाचा निकाल कधी लागेल ते सांगता येत नाही. मात्र आमदारांच्या फोडाफोडी आता मात्र सुरू झाल्या आहेत. याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला पहिला बसतोय. कारण की उद्धव ठाकरेंचे नेते आता ठाकरेंच्या मताशी प्रामाणिक आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याशी प्रामाणिक झालेले काही नेते आता मात्र त्यांना शिंदे नको आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली ही न्यायाची सुनावणी कधी आपल्या विरोधात लागेल, कधी निकाल आपल्या विरोधात जाईल, हे आता भगवानच जाणेल असं त्या नेत्यांना वाटू लागले. त्याच वेळी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची लखतरं वेशीवर टांगलेल्या राजकीय नेत्यांना मात्र जबरदस्त धक्का सुप्रीम कोर्टाकडून मिळेल का, की न्याय मिळणार नाही, हे अजूनही तशाच प्रकारचं ग्रहण लागलं राहील, हे लवकरच समजेल. परंतु काही आमदार आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडून जात आहेत, अशी सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे आमदारांनी सोडलं, त्याच प्रकारे एकनाथ शिंदे यांची साथ सोडून आमदारांचं मंत्री देखील साथ सोडतायत. ही महत्वाची बातमी आता समोर येत आहे. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना क्लीन स्वीप केला आणि ठाकरेंची शिवसेना आपल्या स्वतःच्या नावावरती करून घेतली. हे बऱ्याचशा आमदारांना नेत्यांना जरी आवड नसलं तरी देखील त्यांना आवडून घ्यावं लागलं. कारण एक होतं आपली स्वतःची चौकशी आणि पुढील राजकीय भविष्य. या दोन मतांशी सहमत असलेल्या काही नेत्यांनी मात्र आपल्या पुढच्या राजकीय भवितव्यासाठी ठाकरेंशी गद्दारी करण्याचा पर्याय निवडला आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत महाराष्ट्रात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना सोडल्याच्या नंतर ज्या प्रकारे महाराष्ट्रात त्यांना गद्दारीचा सामना करावा लागला, अजूनपर्यंत गद्दारीचा शिक्का माथ्यावरती घेऊन काही आमदार फिरतायत आणि आता काम देखील होत नाही. शिंदेनी तर ही शिवसेना माझीच आहे असे म्हणणे इथपर्यंत मजल लावली. परंतु मित्रांनो, आता मात्र सगळीकडूनच सगळे राजकीय दौरे संपत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे परत येण्यासाठी आमदारांचे कॉल, आमदारांच्या सगळ्या घडामोडी सध्या अतिशय वेगवान स्वरूपामध्ये घडू लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्यासाठी काही आमदार ठाकरेंशी गुपित बैठका घेऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघांशी गुप्त बैठका घेऊन पुन्हा आम्हाला शिवसेनेमध्ये यायचे अशा देखील त्या बतावण्या करू लागल्या आहेत. परंतु यावरती मित्रांनो, कोणकोणते आमदार, कोणकोणते नेते आहेत किंवा मंत्री आहेत, त्यांची देखील यादी सध्या मिळालेली आहे. बातमी सविस्तरपणे जाणून घ्यायची आहे. परंतु सध्या रोहित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जवळजवळ 40 आमदार शिंदेची साथ सोडतील आणि ते 40 आमदार भाजपमध्ये काही आमदार प्रवेश करतील. नव्हे तर भाजपनेच हा प्रवेश करून घेण्यासाठी त्यांच्यावरती खूप मोठा दबाव आणल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. किंवा एकनाथ शिंदेची शिवसेनेमध्ये उभी आडवी फूट पडून शिंदेच्या सोबत कोण राहणार देखील नाही असा टोला रोहित पवार यांनी लावलाय. तशाच प्रकारची गत देखील भाजपची आगामी काळामध्ये होईल. एकनाथ शिंदेची शिवसेना आगामी एका महिन्यामध्ये संपलेली असेल. त्यांच्यासोबतचे बहुतांश आमदार भाजपात, तर काही आमदार उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती असतील असा रोखठोक दावा रोहित पवार यांनी केलाय. त्याने दाव्यानिशी म्हटले की सध्या एकनाथ शिंदेकडे काही नाही. एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला, तो शह त्यांच्याच अंगलट येऊ लागलाय आणि अंगलट आलेल्या शहला नाकारण्यासाठी काही आमदार आता आपली हात झडणी करू लागलेत. सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेले प्रकरण, आमदारांवरची कारवाई, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, या सगळ्या प्रकरणावरती आता आमदारांना आपलं वाचणं मुश्किल वाटतंय. आणि या सगळ्या घडामोडीवरून मित्रांनो, उद्धव ठाकरेंशी पंगा घेऊन आपण खरंच वाईट केलंय का, या सध्या स्वप्नवत असणाऱ्या गोष्टी त्यांना सतावत आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरेंशी ज्या प्रकारे आपण वागलो त्या प्रकारे आगामी काळात आपण एकनाथ शिंदेची साथ सोडून उद्धव ठाकरेंसोबत का जाऊ नये, हा प्रश्न काही आमदारांना, मंत्र्यांना सतावतोय.
त्यामुळे बहुतांश आमदार हे नक्कीच फुटतील आणि भाजप त्यांना फोडेल. भाजप महाराष्ट्रात 16 वर जाण्यासाठी शिंदेची शिवसेना देखील संपूर्ण उद्ध्वस्त करेल असा टोला रोहित पवार यांनी लावला आहे. मित्रांनो, यावरती आपलं मत काय आहे? प्रतिक्रिया द्या.